आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आज सरकारने दिली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या पैशांची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो पीक विमा अखेर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला खरोखर खूप आनंद नक्कीच झाला असेल। पहा शेतकरी बांधवांनो, आज अखेर बातमी आली आहे। एवढ्या वर्षापासून रखडलेला पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून आज वितरण केलं जात आहे। तुम्ही स्वतः अक्षरशः न्यूज पाहिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आज सरकारने दिली आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राहिलेला पीक विमा, रखडलेला पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे। भरपूर दिवसापासून तुम्ही निधीची वाट पाहत होता की पीक विमा आम्हाला कधी भेटणार, परंतु बघा आज डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, फक्त एका वर्षाचा हा पीक विमा नाही, मागील 3 वर्षाचा म्हणजेच 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षांचा एकत्रित पैसा आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल सरकारने घोषणा केली। सरकारने आजच्या कामासाठी खूप मोठा निधी मंजूर केलेला आहे। पहा राज्यातील 16 जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज हा पैसा वितरित केला जात आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आला। टोटल 16 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहे। मग हे कोणते 16 जिल्हे आहे ज्या 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण होईल आणि आज पीक विमा जमा होणार? लक्ष देऊन व्हिडिओ बघा शेतकरी बांधवांनो, कारण भरपूर दिवसापासून नुसतं अफवा सुटल्या होत्या। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। तर आज सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होत आहे। आता अक्षरशः पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये निधी आज जमा होत आहे। सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी आज मंजूर केला असून राज्यामधील 16 जिल्ह्यातील लाखो शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये आज हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजे की बघा, आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही जर बँकांमध्ये अकाउंट उघडलं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। तुमचं अकाउंट सुरू आहे की नाही एकदा चेक करून घ्या। जर तुमचं बँक खातं बंद पडलेलं असेल तर अडचण येणार। सरकारने काही महत्त्वाचे कामं देखील करायचे सांगितले आहे, ते शेतकऱ्याला नक्कीच करून घ्यावे लागणार। तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होईल। बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज सर्व पैसा जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँकेमध्ये आपले खाते उघडले आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्याचे आदेश सरकारने आता दिले आहे। पहा शेतकरी बांधवांनो, मग आता कोणकोणत्या बँकामध्ये हा निधी जमा होईल ते देखील पाहून घेऊया। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील यायला आता शेतकऱ्याला सुरुवात देखील होत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जेव्हा आता पीक विमा अगदी काहीच तासामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये 40,000 रुपयांपासून जास्त रक्कम जमा झाली आहे, क्रेडिट इज मनी असा संदेश तुमच्या मोबाईलमध्ये असा मेसेज आता येणार आहे। कारण की बघा सर्व विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकरी बांधवांना हेक्टरी
45,900 रुपयांपर्यंत मोठी मदत आज त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा केली जात आहे. आधार संलग्न खात्यामध्ये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. जर काय तुम्ही KYC केली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जमा होणार आहे, त्यासोबत हा निधी किती मिळणार बघा. 45,900 रुपयांची मदत आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळत आहे. एवढ्या दिवसापासून पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. आज अखेर मुहूर्त लागला आणि शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस नक्कीच गोड गेला असंच म्हणावं लागेल. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्याच माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. बघा, पीक विम्याला किती पैसे मिळणार ही यादी आज सरकारने सांगितली असून त्यानुसार प्रत्येक पिकाचा पैसा आज शेतकऱ्याला मिळत आहे. बघा, सरकारने या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आज जाहीर केली. आता यादी कोणती आहे आणि यादीमध्ये किती जिल्हे आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने ज्या जिल्ह्यांचा समावेश आज केला आहे ते जिल्हे देखील आपण अगदी 2च मिनिटांमध्ये पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला पिकाला किती पैसा मिळणार, कोणत्या पिकाला किती निधी मिळणार हे स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे. जर तुम्ही भात पीक पेरलं असेल तर तुम्हाला 50,000 रुपयांपासून 61,000 रुपयांपर्यंत विमा आज तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. जर शेतकरी बांधवांनो, तुमचं नाचणी पीक असेल, नाचणी पीक जर तुम्ही पेरलं असेल तर 15,000 ते 40,000 रुपयापर्यंत पीक विमा आज सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. नाचणी पिकासाठी एवढा मोठा निधी आता सरकारने मंजूर केला आहे. शेतकऱ्याला वाटणार एवढा मोठा निधी आम्हाला सरकार कसं काय देणार, तर बघा तुम्हाला माहीतच आहे, गेल्या 2 ते 3 वर्षापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, परंतु कसल्याच प्रकारे विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. तर मग आता सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या काहीच तासामध्ये पीक विमा देखील जमा केला जात आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, पुढील जे काय पीक आहे, ज्या पिकाला सर्वाधिक निधी सरकारने मंजूर केला आहे बघा, सोयाबीन. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लावलं होतं, सोयाबीन पिकवणाऱ्या माझ्या शेतकरी भावांसाठी सरकारने सांगितलंय 55,000 रुपये आज खात्यामध्ये जमा केले जात आहे. आणि अत्यंत मोठी रक्कम ही कापूस पिकाची आहे. कापूस पिकाचे नुकसान झाले असेल तर सर्वात जास्त पीक विमा म्हणजे की 60,000 रुपये बघा प्रत्येक एका हेक्टरसाठी सरकारने निवडलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 6 एकर शेत असेल तर बघा 1,20,000 रुपये एवढा पीक विमा तुम्हाला मिळेल. परंतु जर तुम्हाला 1 हेक्टर शेत असेल तर 60,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय सरकारने केला. त्यानंतर बघा, तूर पिकासाठी 47,000 रुपये आणि मूग पिकासाठी 28,000 रुपये सरकारच्या माध्यमातून पीक विमा देण्याचा निर्णय आता झाला. आणि अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता आपण लगेच या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकऱ्याला किती पीक विमा मिळणार, त्यासोबत आज कोणत्या जिल्ह्यांचा नंबर यादीमध्ये लागला आहे. आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आज पीक विमा मिळत आहे. ज्वारी बाजरी पिकासाठी सुद्धा 26,000 ते 32,000 रुपयांची रक्कम आज तुम्हाला भेटत आहे. निर्णय आज सरकारने घेतला आहे. तसंच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही उडीद मका भुईमूग कांदा तीळ या पिकांचा विमा जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला मागील 3 वर्षामध्ये कधी तुम्ही पीक विमा भरला असेल तर सर्वात जास्त रक्कम सरकारने सांगितली आहे. बघा, आता सरकारने सांगितलं आहे कधी गारपीट झाली
तर कधी महापूर आला, शेतीचे खूप मोठे नुकसान झाले. आपण सर्वांनी विम्याचे फॉर्म भरले होते, पण काही तांत्रिक कारणामुळे पैसे भेटले नव्हते. पण आता शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याचे कारण नाही, कारण सरकारने सर्व कागदपत्रे तपासून आता याद्या जाहीर केल्या. सरकारने सांगितलं आहे सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच वेळी वितरण करता येत नाही, त्यामुळे सरकार म्हणले टप्प्याटप्प्याने वितरण करू. आणि आजपासून सरकारने याद्या जाहीर केल्या. आज मुहूर्त लागला. आता बघा शेतकरी बांधव, बघा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. असा मोठा निधी इथून मागे कधीच जमा झाला नव्हता. महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आणि बँकांना कडक शब्दामध्ये आज सांगितले आहे, एकाही शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडकून राहता कामा नये. प्रत्येक शेतकऱ्याला निधी मिळावा असं सरकारने सांगितलंय. म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा 100% जमा देखील होणार. तर पहा शेतकरी बांधवांनो, बँकांनी रात्रंदिवस काम करून हा पैसा आज खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. याआधी तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी किंवा PM किसान योजनेचे पैसे तुम्हाला भेटले असतील. बघा ते देखील तुमचे हप्ते रखडले असतील. तर बघा सरकारने त्याचा देखील निर्णयाबद्दल बोलले आहे. पीक विमा सुद्धा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, बघा ही बातमी आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, आपल्या नातेवाईकाला सांगा, कारण आज हा पैसा तुमच्या हक्काचा तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले नसेल तर लगेच बँकेमध्ये जाऊन ते काम करून घ्या, जेणेकरून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा पैसा कोठेही अडकणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आता बघा सरकारने सर्वात महत्त्वाचं सांगितलंय, 3 वर्षांचा हा सर्वात मोठा हिशोब आज तुम्हाला मिळत आहे. तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यात या विम्याची नवीन यादी आता सरकारने मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. हेक्टरी 45,900 रुपये ही मोठी रक्कम शेतकऱ्याला आज मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, चला यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा आज सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा मदत आज तुम्हाला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दिवस रात्र कबाड कष्ट करून शेतात पीक पिकवले होते, पण आसमानी संकटामुळे त्यांचे नुकसान झाले होते, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचा मोबदला आज मिळत आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी गोड ठरत आहे. ही बातमी ऐकून राज्यातील सर्व शेतकरी वर्ग नक्कीच आता आनंदामध्ये गेले असतील, कारण की बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. हा सर्व पैसा तुमच्या हक्काचा आहे, तुमच्या कष्टाचा आहे आणि तो आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे वेळ न घालवता जवळच्या बँकेमध्ये जाऊन किंवा मोबाईलवर मेसेज तपासून आपली बघा बँकेमध्ये असलेली शिल्लक रक्कम तपासा आणि या मोठ्या सरकारी मदतीचा लाभ घ्या, कारण की हा सर्व विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये येत आहे. आता ही प्रक्रिया कसल्याच प्रकारे थांबणार नाही, कारण की सर्व पैसे आधीच बँकेमध्ये पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला. ते आज तुमच्या खात्यामध्ये जमा देखील होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न आता सुटणार आहे आणि पुढील हंगामासाठी खते, बी-बियाणे घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची गरज पडणार नाही, कारण की विम्याची ही मोठी रक्कम आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतोय, तो म्हणजे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी आज जमा केला जात आहे. बघा सरकारने स्पष्टपणे यादी आज सांगितली. या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही स्वतः स्क्रीनवर पाहू शकता. ज्या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे त्या जिल्ह्यांची यादी सध्या सरकारने सांगितली आहे. तर त्या जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की पुणे.
जर पुणे जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असताल तर तुमच्यासाठी मोठे खुशखबर आहे. त्यानंतर बघा, नाशिक जिल्ह्याचा समावेश सरकारने केला, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सातारा. बघा, हे महत्त्वाचे जिल्हे आहे. यादी अजून संपलेली नाही, सरकारने यादी जाहीर केली. यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून मोठी रक्कम आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे आता यादी पाहूनच जा. तर पहा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ. यवतमाळमधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिली आहे. बघा, त्यानंतर परभणी, नंदुरबार, अकोला, बीड, जालना, चंद्रपूर. बघा, या देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा देखील होत आहे. त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की नागपूर. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये हा सर्व पैसा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने पीक विमा कंपन्यांना सुद्धा स्पष्ट ताकीद दिली आहे की नुकसान भरपाई देण्यास उशीर करू नका. त्यामुळेच आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, चिंता करू नका. बघा, जर का यादीमध्ये तुमचा जिल्हा आला नसेल तर चिंता करू नका, ही रक्कम थेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही या माहितीचा जास्तीत जास्त प्रचार करा, जेणेकरून प्रत्येक गरजू शेतकऱ्याला समजेल त्याचा विमा आज त्याच्याच खात्यामध्ये शेतकऱ्याला मोठी रक्कम मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे काही असे शेतकरी आहे ज्यांना पीक विमा भेटणार नाही. तर मग कोणते शेतकरी आहे ज्यांना पीक विमा भेटणार नाही? तर सरकारने सांगितलं आहे काही शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केली नाही, अशा शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तात्काळ तुम्ही आपली EKYC करून घ्या. जर तुमची EKYC झाली नसेल तर निधी अडकणार आणि तुम्ही वंचित देखील राहू शकता. आज सरकारने मोठा निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 40,000 रुपयांपेक्षा जास्त निधी आज वितरित केला जात आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्या तुम्हाला पुढे देखील पाहायच्या असतील तर लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा. धन्यवाद.